स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट के पी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे रेल्वेमध्ये जी मेगा भरती निघालेली आहे तर त्या भरतीचा फॉर्म कसा भरायचा. म्हणजेच काय, RRB ग्रुप डी भरती 2025 याच्यामध्ये जी भरती निघालेली त्याचा फॉर्म कसा भरावा यासाठी आज आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. तर याच्यामध्ये आपण स्टेप टू स्टेप सगळ्या माहिती पाहणार आहेत. तर सर्वप्रथम पाहणार रजिस्ट्रेशन कसं करावं, त्याच्यानंतर पाहणार आहे आपण ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरावा, त्याच्यानंतर पाहणार आहे आपण कागदपत्रांचे डिटेल्स आणि कोणकोणते कागदपत्र लागतील, त्याच्यानंतर बँक डिटेल्स, त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता म्हणजे शैक्षणिकची आपली जी पात्रता आहे त्याच्याप्रमाणे त्याची माहिती कशी त्याच्यात टाकायची, त्याच्यानंतर पाहणार आहे डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे, फोटो सही वगैरे, त्याच्यानंतर त्याची पेमेंट कसं करायचं, त्याच्यानंतर प्रिंटआउट कसे करायचे, स्टेप टू स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी थोडक्यात याची माहिती पाहू की याच्यामध्ये किती पदं आहेत, काय शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, फी किती लागणार, इम्पॉर्टंट तारखा, ह्या सर्व डिटेल्स पाहू. या ठिकाणी आपण सुरुवात करू. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी टोटल 32,438 जागा आहेत आणि ही ग्रुप डी पदाची भरती आहे. तर याचे पदाचे नाव आहे ग्रुप डी असिस्टंट, त्याच्यानंतर पॉईंट्समन, ट्रॅकमॅन आणि ट्रॅक मेंटर हे पद नाव आहेत. त्यानंतर पदांची संख्या आहे 32,438. त्याच्यानंतर या पदांसाठी फक्त 10वी पास किंवा ITI तुमचं असणं गरजेचं आहे. त्याच्याचप्रमाणे याची वयाची अट पाहून घ्या. या ठिकाणी 1 जानेवारी 2025 रोजी तुमचं 18 ते 36 वर्ष वय असलं पाहिजे. त्याच्यामध्ये SC SC कास्टला 5 वर्ष सूट आहे आणि OBCला 3 वर्ष सूट आहे. तर याचे नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत. तसेच यासाठी फी लागणार आहे बघा, जनरल, OBC आणि EWS यांच्यासाठी 500 रुपये फी लागणार आहे. तसेच SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिलांसाठी 250 रुपये फी असणार आहे. ही 250 रुपये फी ज्यावेळी तुम्ही एक्झामला जाऊन याल त्यावेळी तुम्हाला ते 250 रुपये तुम्हाला ते परत केले जातील. तसेच जनरल, OBC आणि EWS वाल्यांना त्यांना ऑनलाईन फी 500 रुपये, तसेच ते एक्झामला जाऊन आल्यानंतर त्यांना 250 रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील याप्रमाणे. तसेच याची इम्पॉर्टंट तारखा या ठिकाणी पाहून घेऊ. ऑनलाईन फॉर्म भरायची लास्टची तारीख आहे बघा 22 फेब्रुवारी 2025. तसेच याची परीक्षा ही नंतर कळवण्यात येईल. चला तर आता आपण फॉर्म कसा भरावा यासाठी सुरुवात करू. या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आपल्याला या RRBच्या या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. तर या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता हे अप्लाय बटन आहे. या बटनवर क्लिक करायचं आहे आणि क्रिएट ॲन अकाउंट या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. त्यानंतर ही नोट दिसेल तर ह्या नोट वाचून ओके करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारायला आपल्याला तुम्ही कोणत्या कंट्रीतून आहात, तर त्या ठिकाणी त्या कंट्रीचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल या ठिकाणी फुल नेम. या ठिकाणी तुमचं 10वीच्या मार्कशीटवर ज्या पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीने सेम नाव टाकून घ्या. तेच सेम नाव या ठिकाणी परत एंटर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल तुम्हाला हॅव यू चेंज युअर नेम. तर या ठिकाणी तुमच्या नावात बदल आहे का नाही विचारेल. तर शक्यतो महिलांच्या नावात बदल असतो, लग्नानंतर जर त्यांचं नाव बदलतं तर अशा महिलांनी येस करून घ्यायचं आहे, बाकीच्यांनी नो करून घ्या. त्याच्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ विचारेल. या ठिकाणी तुमची जन्मतारीख टाका. सेम जन्मतारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. ही सर्व झाल्यानंतर खाली जेंडर विचारेल. जेंडर तुमचं काय आहे विचारेल. या ठिकाणी जेंडर विचारेल. जेंडर मेल फिमेल वगैरे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जेंडर झाल्यानंतर खाली आपल्याला हे तर वडिलांचं नाव टाकायचं आहे. सेम वडिलांचं नाव पुढे पण सबमिट करायचं आहे. त्याच पद्धतीने खाली आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. सेम आईचं नाव या पुढे पण टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ईमेल ID मोबाईल नंबर आपल्याला विचारेल. या ठिकाणी आपला ईमेल ID टाकून घ्या. ईमेल ID टाकून झाल्यानंतर या ठिकाणी या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या ईमेल IDवर एक OTP जाईल. तो OTP आपल्याला या रकान्यात भरून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी मोबाईल नंबर टाका. मोबाईलचा OTP या बटनावर क्लिक करून तुम्ही मोबाईलला OTP सेंड करा. तो OTP या ठिकाणी आपल्याला फिल करून घ्यायचा आहे. या पद्धतीने या ठिकाणी आपला ईमेल ID आणि मोबाईल नंबर या ठिकाणी व्हेरीफाय होईल. ही सर्व डिटेल झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवर आपल्याला OTP टाकायचा आहे. तर त्या ठिकाणी आधार नंबर टाकून झाल्यानंतर या बटनावर क्लिक करून घ्या. म्हणजे आपल्या आधार कार्डच्या मोबाईल नंबरवर OTP सेंड होईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर व्हेरीफाय या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आपण आधार कार्डच्या OTP पासून सुरुवात करू. तर या ठिकाणी आधारचा OTP टाकलेला आहे. त्याच्यानंतर व्हेरीफाय बटनावर आपण क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर आपली आधारची डिटेल्स सर्व या ठिकाणी दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी विचारेल प्लीज एंटर युअर आधार डिटेल्स ॲट डिफरंट फ्रॉम मॅट्रिक्युलेशन. म्हणजे या ठिकाणी विचारेल तुम्हाला तुमच्या आधारवरचं आणि 10वीच्या मार्कशीटवरचं नाव का बदललं आहे. म्हणजे आपण लेडीजचा फॉर्म भरतो आहे आणि त्यांच्या नावामध्ये बदल आहे. सो त्यामुळे हे कारण या ठिकाणी विचारते. तर ते कारण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि क्रिएट ॲन अकाउंटवर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला.
या ठिकाणी आपण आफ्टर मॅरेज हे कारण दिलेलं आहे. लग्नामुळे आमचं 10वीच्या मार्कशीट आणि आधार कार्डमध्ये नावात बदल आहे हे लग्नाचं कारण दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंटवर क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर भरलेला फॉर्म या ठिकाणी व्यवस्थित सगळा दिसेल. जर सर्व माहिती बरोबर असेल तर चेक आय हॅव चेक रिचेक अबाउट डिटेल्स अँड फाउंड करेक्ट हे बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. जर एखादी मिस्टेक असेल तर एडिट बटनवर क्लिक करा. जर फॉर्म बरोबर असेल क्रिएट अँड अकाउंटवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि प्रोसीड म्हणायचं आहे. तर या ठिकाणी आपलं अकाउंट तयार होईल सक्सेसफुली. तर याच्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर खाली पासवर्ड टाकून आय एम नॉट रोबोट बटनवर क्लिक करून लॉग इन करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी लॉग इन करून घेऊन दाखवतो. तर या ठिकाणी आपण आतमध्ये एंटर झालेलो आहोत, लॉग इन झालेलो आहोत. त्याच्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करून झाल्यानंतर आपल्यापुढं असा इंटरफेस ओपन होईल. तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी भरतीचं नाव दाखवेल. तर या ठिकाणी ही भरतीचे डिटेल्स आहेत. तर आपल्याला RRBची भरती फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी पाहू शकता ओपनिंग डेट आहे 23/1/2025 आणि फॉर्म भरायची लास्ट डेट आहे 22/2/2025. या ठिकाणी आपण पाहू शकता की ही आपली RRB ग्रुप Dची फॉर्म भरायची डेट आहे. तर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट येणे म्हणजे आपल्याला या ठिकाणी सेंटर सिलेक्ट करायचं आहे, ज्या सेंटरवर तुम्हाला पोस्टिंग वगैरे पाहिजे. तर या ठिकाणी आपण मुंबई सिलेक्ट करून घेऊ, कारण महाराष्ट्रासाठी मुंबई हे आपल्याला बेस्ट पडतं. त्याच्यानंतर या ठिकाणी या चेकबॉक्सवर क्लिक करून घ्यायचं आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी इन्फॉर्मेशन दाखवेल, ऑटोमॅटिक तुमचा डाटा फेच वगैरे होईल. तर हे क्लोज करून घ्यायचं आहे. तर आपण मागाशी टाकलेली डिटेल्स ही या ठिकाणी आपल्याला दिसेल सगळी. तर ती आपल्याला आपण पुढे जाऊ त्याच्या डिटेलच्या. तर त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल तुम्ही मॅरिड वगैरे आहात का. तर या ठिकाणी मॅरिड असेल तर यस करा, मॅरिड म्हणा, नसेल तर अनमॅरिड म्हणून करा. त्यानंतर रिलिजन विचारेल, रिलिजन टाकून घ्या. त्यानंतर मदर टंग विचारेल, तुमची कोणती मदर टंग आहे. तर त्या ठिकाणी मराठी करा. त्यानंतर एक्झाम चॉईस लँग्वेज विचारेल, तुम्हाला कोणत्या लँग्वेजमधून एक्झाम पाहिजे. तर या ठिकाणी मराठी सिलेक्ट करतो. तुम्हाला जी लँग्वेज पाहिजे असेल ती सिलेक्ट करा. तर त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन दिसतात. परमनंट विजिबल मार्क म्हणजे तुमच्या शरीरावर एखादं तीळ खून वगैरे काय असेल तर ते या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. सेम 2 नंबरची पण खून वगैरे टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे 2 कोणत्या तर खुणा असतील ते आपल्या शरीरावर, चेहऱ्यावर, तर ते टाकून घ्या. जर मोल असेल तर या ठिकाणी टाकून घ्या. मोल ऑन हँड, मोल ऑन आयज, मोल ऑन हेड वगैरे असं काहीतरी टाकून घ्या. त्याच्यानंतर ते सर्व टाकून झाल्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचे डिटेल्स पाहून घ्या. या ठिकाणी कम्युनिटी डिटेल्स विचारेल. तर कम्युनिटी डिटेल्सवर आपल्याला कास्ट सिलेक्ट करायची आहे. तर कास्ट कोणती आहे आपल्याला ती विचारेल. जर तुम्ही समजा OBCमध्ये असाल तरी OBCमध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार आहे. तर या ठिकाणी तुमची कास्ट नॉन क्रिमिनलमध्ये येतात आणि या ठिकाणी नॉन क्रिमिनलमध्ये येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनलची डिटेल्स टाकायचे आहेत. नेम ऑफ कास्ट म्हणजे तुमच्या या ठिकाणी तुमच्या जातीचं नाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी जातीचं नाव टाका. त्याच्यानंतर तुमची जे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटवरचा नंबर टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला नॉन क्रिमिनलची डिटेल्स टाकून घ्यायचे आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या ठिकाणी कम्युनिटी सर्टिफिकेट डिटेल्स वगैरे विचारेल. या ठिकाणी तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते कोणत्या डिपार्टमेंटकडून इश्यू झालेलं आहे. सब डिव्हिजनल ऑफिस असेल, तहसीलदार असेल, कोणता तालुका मॅजिस्ट्रेट असेल तर त्या ठिकाणी हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इश्यू कुठल्या राज्यातून झालेला आहे तर ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर इश्यू झालेली तारीख या ठिकाणी आपल्याला पुढं टाकून घ्यायची आहे. ओके, हे सर्व झाल्यानंतर या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जर तुम्ही OBCमध्ये असाल किंवा कोणत्या पण अदर कास्टमध्ये असाल तर तुमच्याकडे हे कास्ट सर्टिफिकेट हे सेंट्रल लेवलचं असणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि ज्या व्यक्तींकडे सेंट्रल लेवलचं कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल नसेल तर त्यांनी या ठिकाणी आता स्टेट लेवलचे जे सर्टिफिकेट असतील त्याचे डिटेल्स भरून घ्या आणि तुम्ही सेंट्रलच्या कास्ट सर्टिफिकेट आणि सेंट्रलच्या नॉन क्रिमिनलसाठी या ठिकाणी अप्लाय करून ठेवा तुमच्या जवळच्या ऑफिसमध्ये जाऊन. आणि ज्यावेळी तुमची पोस्टिंग होईल त्यावेळी ठिकाणी तुम्हाला सेंट्रलचं आणि स्टेटचं हे दोन्ही पण सर्टिफिकेट त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही दोन्ही पण सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. तर या ठिकाणी ही सर्व कम्युनिटी डिटेल्स टाकून झाली. तर त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी ॲड्रेस टाकताना या ठिकाणी स्टेट तुमचं कोणतं आहे ते स्टेट सिलेक्ट करून घ्या. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्या. जो तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी गावाचं नाव टाकायचं ॲड्रेसमध्ये. ॲट पोस्ट बेटा वगैरे जे काम तुमच्या गावचं नाव असेल ते टाका. नगरचं नाव टाका. त्याच्यानंतर खाली विचारेल तुम्हाला प्रेझेंट नियरेस्ट सिटी मेजर टाउन. या ठिकाणी तुमच्या मेन गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाचं या ठिकाणी पिनकोड टाकून घ्या. ही सर्व डिटेल्स टाकल्यानंतर आय हॅव टिक
टिक इफ परमनंट ॲड्रेस या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. जर तुमचा दोन्ही ॲड्रेस सेमच असेल, परमनंट आणि प्रेझेंट ॲड्रेस, तर ही सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर सेव्ह या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. मी सर्व डिटेल्स भरतो, दाखवतो आणि सेव्ह बटनावर क्लिक करून दाखवतो. या ठिकाणी सर्व डिटेल्स टाकून घेतलेले आहे. त्याच्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करून घ्या. या ठिकाणी डिटेल्स सगळं सक्सेसफुली होतील. त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर विचारेल तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात का, असेल तर येस करा, नसेल तर नो. त्यानंतर डिसेबिलिटी आहात का, त्याच्यानंतर विचारेल तुमचं स्क्रॅप रायटिंग वगैरे ॲबिलिटी वगैरे असेल तर या ठिकाणी येस करा, नसेल तर नो करा. सर्व डिटेल्स वाचून व्यवस्थित भरा. EBC सर्टिफिकेट आहे का, रेल्वे एम्प्लॉय आहे का, त्याच्यानंतर तुम्ही करंट वगैरे काम काय करत आहात ते विचारेल तुम्हाला. जर करंट काम करत असाल, सेंट्रलमध्ये असाल, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये असाल किंवा काय काम करत नसेल तर नॉट ॲप्लिकेबल करा. त्याच्यानंतर खाली डिटेल्समध्ये विचारेल तुम्हाला पुढचं कोर्स कंप्लीट ॲक्ट अप्रेंटिसशिप वगैरे झाली आहे का, रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप वगैरे झाली आहे का, ITI जर असेल तर तुमचा असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी बँक डिटेल्स टाकताना या ठिकाणी आपल्याला तुमच्या बँकवर जसं नाव आहे त्या पद्धतीने इथं नाव टाकून घ्या. या ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर टाकून घ्या. सेम अकाउंट नंबर या ठिकाणी पण टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमचा बँकेचा IFSC कोड या ठिकाणी टाकून कन्फर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. कन्फर्म ऑप्शनवर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुमचे बँकेचं नाव ॲटोमॅटिक दाखवेल. त्याच्यानंतर तुमच्या बँकेचा जो ॲड्रेस आहे तो पण या ठिकाणी ॲटोमॅटिक दाखवेल. ही सर्व डिटेल्स झाल्यानंतर सेव्ह या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह या बटनावर क्लिक करून झाल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्या. त्यानंतर पुढचा इंटरफेस दाखवतो. सर्व डिटेल्स टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सेव्ह करून घेऊ आपण. डिटेल्स सेव्ह झालेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक. ओके, या ठिकाणी आपल्याला एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहेत. तर या ठिकाणी एज्युकेशन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मधलं आहे बघा मेट्रिक्युलेशन SSC. तर या ठिकाणी 10वीची डिटेल्स टाकून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी ते सिलेक्ट करा. त्यानंतर 10वी कुठून झाली तर ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या ज्या जिल्ह्यातून तुमची 10वी झाली आहे. तर त्याच्यानंतर या ठिकाणी बोर्डाचं नाव टाका. जर तुम्ही महाराष्ट्रातून झाले असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाका किंवा CBSE मधून झाला तर CBSE बोर्ड टाका. त्यानंतर पासिंग डेट टाकून घ्यायची आहे. तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर पासिंग डेट असते ती डेट या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुमचा 10वीचा रोल नंबर टाकून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 10वीचा सिरियल नंबर टाकून घ्यायचा आहे. तुमच्या 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती कोपऱ्यामध्ये असतं लिहिलेलं असतं बघा या ठिकाणी प्रमाणपत्राचा अनुक्रमांक SR नंबर ऑफ सर्टिफिकेट. तो नंबर या ठिकाणी 6 अंकी असतो. तो नंबर या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर ॲड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी हे डिटेल्स भरतो आणि तुम्हाला पुढची माहिती दाखव. या ठिकाणी 10वीचे डिटेल्स भरले आहेत. ॲड या बटनावर क्लिक करून घेऊ आपण. तर या ठिकाणी पाहू शकता आपले 10वीचे डिटेल्स या ठिकाणी सेव्ह झालेले आहे, ॲड झालेले आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घेऊ. त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला फोटो आणि आपली सही सिग्नेचर अपलोड करायचे आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता फोटो कोणत्या पद्धतीने असावा. फोटो हा व्हाईट बॅकग्राऊंड कलरचा असावा. फोटोचा साईज ही 50 KB ते 100 KBच्या मध्ये असली पाहिजे. ही दोन या ठिकाणी गायडन्स तुम्ही लक्षात ठेवा. आणि सिग्नेचर पण त्याच पद्धतीच पाहिजे. सिग्नेचरचा बॅकग्राऊंड हा फेंट कलरचा असला पाहिजे. सिग्नेचरची साईज ही 30 KB ते 50 KBमध्ये असली पाहिजे. आणि सिग्नेचर ही ब्लॅक किंवा ब्ल्यू या दोन्हीपैकी कोणत्या तरी एका पेनाने सिग्नेचर केलेली असली पाहिजे. या ठिकाणी डिटेल्स दिलेले आहेत. तर डिटेल्स बघा. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी फोटो सिग्नेचर ॲड करून तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर आपण स्कॅन करून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी अपलोड करून दाखवतो. या ठिकाणी नो फाईल चूसिंग या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर फोटो या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचा आहे आणि ॲड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी असा इंटरफेस होईल. तर या ठिकाणी ओके या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे जे बटन आहे याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे दिसतं आहे ते. त्याच्यानंतर ओके बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी आपला फोटो अपलोड झालेला आहे. फोटो अपलोड झालेला आहे. फोटोचा बॅकग्राऊंड हा व्हाईट कलरचा आहे आणि फोटोची साईज ही 50 KB ते 100 KBमध्ये आहे. त्याच पद्धतीने सिग्नेचर पर करायचे आहे. सिग्नेचर ओपन करा. सिग्नेचर सिलेक्ट करा. ॲड बटनावर क्लिक करा. या ठिकाणी सिग्नेचर दिसेल. ओके बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे. या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड झालेले आहेत. त्याच्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेंटर दाखवेल. त्यानंतर कोणत्या झोनमध्ये तुम्हाला पोस्टिंग हवी आहे ते या ठिकाणी डिटेल्स दिसतील. तर या ठिकाणी ह्या कोणत्या डिटेल्स आहेत या ठिकाणी पाहून घ्या. सर्व सेंट्रल लेवलच्या डिटेल्स आहेत. या ठिकाणी तुम्हाला कोणते पोस्ट पाहिजे आहे. असिस्टंट पोस्ट पाहिजे असेल तर या ठिकाणी असिस्टंट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढे प्लस चिन्ह आहे. त्या प्लसच्या चिन्हावर बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर याच्या असिस्टंट झाल्यानंतर तुम्हाला दुसरी कोणती पोस्ट पाहिजे का किंवा असिस्टंटमधले तुम्हाला दुसरं कोणतं वर्कशॉप वगैरे इलेक्ट्रिकल हे जे ITचे ट्रेड आहेत ते तुम्हाला पाहिजेत का. तर असेल तर येस करा. ॲड या पद्धतीने करून घ्या.
त्याच्यानंतर असिस्टंट जर झालं असेल तर त्याच्यानंतर आपल्याला पोस्टमॅन, पॉईंटमन किंवा ट्रॅकमॅन ट्रेनर या ह्या पण पोस्ट हव्या असेल तर त्या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी जर ही करून झाल्यानंतर या ठिकाणी उजव्या साईडला ते दिसतील आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला जर समजा पॉईंट्समन हे पोस्ट पहिल्यांदा पाहिजे असेल तर याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि ते वरती आपल्याला या पद्धतीने स्क्रोल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जर यापैकी कोणतं खालीवर क्रम करायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करून घेऊ शकता. त्याच्यानंतर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे व्हेरीफाय बटनावर. त्याच्यानंतर खालचं जे डिक्लेरेशन दिसतं ते तिन्ही डिक्लेरेशन आपल्याला बरोबर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर प्लेसमध्ये आपण ज्या गावातून फॉर्म भरत आहे त्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि सेव्ह डिटेल्स या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. आत्तापर्यंत आपण जेवढा पण फॉर्म भरला एवढ्या मिनिटात, त्याच्यानंतर प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करून येस बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. येस बटनावर जर क्लिक केलं तर या ठिकाणी पाहू शकता ज्या पोस्ट ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये जर ॲड करायच्या असतील तर या ठिकाणी येस बटनावर क्लिक करून तुम्ही त्या ॲड करून घेऊ शकता. जर तुम्हाला ॲड नसतील करायच्या तर प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून तुम्ही नो ऑप्शनवर सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर असा काय आपला ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल तुम्हाला. फॉर्म सगळा बरोबर आहे का नाही व्यवस्थित सगळी खात्री करून घ्यायची आहे. जर ह्याचा एकदा जर सबमिट बटनावर क्लिक केलं तर याच्यामध्ये आपण पुन्हा एडिट करू शकत नाही. तर त्यासाठी फॉर्म एकदा व्यवस्थित खात्री करून घ्या सर्व बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर आपण सबमिट बटनावर क्लिक करून घेऊ. जर फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तर एडिट बटनावर क्लिक करून तुम्ही ती मिस्टेक आपण सॉल्व्ह करा. आपण या ठिकाणी सबमिट करून घेऊ फॉर्म. या ठिकाणी फॉर्म सबमिट झालेला आहे. पाहू शकता या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे. मागाशी सांगितलं होतं पेमेंट हे 250 कोणाला 500 कोणाला. त्याच्यानंतर या ठिकाणी पे विथ SBI ई-पे या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून प्रोसिड बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पेमेंट हे या पद्धतीने करायचं आहे. नेट बँकिंग आहे, क्रेडिट कार्ड आहे, इंटरनेट बँकिंग आहे, UPI आहे. तर या ठिकाणी UPI सिलेक्ट करा. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असेल, नेट बँक असेल तुम्ही त्या पद्धतीने सिलेक्शन करून घेऊ शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी पहिलं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर UPI ID टाकायचा आहे. दुसरा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर UPI QR कोड ओपन होईल. तर त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पे नाव बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी QR कोड ओपन होईल. तर या ठिकाणी आपल्याला तुमच्या गुगल पे, फोनपे काय असेल ते UPI ॲप्लिकेशनमधून या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केले तुम्हाला या ठिकाणी एक्झिट किंवा बॅकचं बटन दाबायचं नाही किंवा रिफ्रेशचं बटन दाबायचं नाही. पेमेंट कट झाल्या या ठिकाणी ऑटोमॅटिक हे पेज या ठिकाणी प्रिंटच्या ऑप्शनवर कव्हर होईल. त्या ठिकाणी प्रिंटच्या ऑप्शनवर पेमेंट कव्हर झाल्यानंतर पेज त्या ठिकाणी प्रिंट आउट तुम्ही या ठिकाणी काढून घ्या. समजा जर पेमेंट झालं तर त्याच्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक जर बाहेर पडला तर या ठिकाणी परत एकदा लॉग इन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी असं इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर या ॲप्लिकेशन हिस्ट्री या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपली ॲप्लिकेशन डिटेल्स दिसतील. तर या ठिकाणी आपल्याला व्ह्यू फॉर्म म्हणून हे बटन दिसेल. या बटनावर क्लिक करून आपल्याला या ठिकाणी आपल्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे. या पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. घेऊ शकता. या पद्धतीने हा RRB ग्रुप Dचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. याच्यामध्येच काही डाऊट असतील, काही शंका असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचे तुम्हाला 100% खात्रीशीर उत्तर भेटेल. आणि जास्तच काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये त्याचा रिप्लाय नाही भेटला तर आम्हाला आमचा एक WhatsApp ग्रुप आहे. त्या WhatsApp ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा आणि तुम्हाला तो क्वेश्चन ग्रुप ॲडमिनला विचारायचा आहे. ग्रुप ॲडमिन त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे 100% खात्रीशीर उत्तर देईल. आणि ती ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर तो ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि आपला WhatsApp ग्रुप जॉईन करून घ्या. जर या पद्धतीने हा व्हिडिओ भरायचा आहे. जर हा व्हिडिओ भरायची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब काय करायचं सांगतो. जर याच्यानंतर RRBचे पुढचे अपडेट तर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, तुमची याची परीक्षा कधी असणार, हॉल तिकीट कधी असणार, हे जर महत्त्वाचे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना 10वी पास झालेल्या मित्रांना सर्वांसोबत हा शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.